वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू वादग्रस्त बुवा ऋषिकेश वैद्य याला महिलेवर अत्याचार प्रकरणी अटकेनंतर त्याचे कारनामे आता समोर येऊ लागलेत। वादग्रस्त सोशल मीडिया पोस्ट, हाणामारीच्या घटनांमुळे यापूर्वीही ऋषिकेश वैद्य चर्चेत राहिला आहे। पुण्याच्या महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरणात वसईतील याच वादग्रस्त बुवा ऋषिकेश वैद्यला अटक करण्यात आली आहे। तू माझी पार्वती आहेस आणि मी तुझा शंकर आहे असं सांगत महिलेला भुलवून या वादग्रस्त बुवानं महिलेचं लैंगिक शोषण केलंय। नाशिकचा भोंदूबुवा अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर या महिलेनं हिंमत दाखवून वादग्रस्त बुवा ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। ऋषिकेश वैद्यवर बलात्काराचा गुन्हा दाखल होताच वैद्य वसई विरार शहर सोडून फरार झाला होता। शुक्रवारी रात्री पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पिंपरी चिंचवडमधून अटक केली। ऋषिकेश वैद्य वसई पश्चिमेच्या स्टेला परिसरातील रहिवासी। वादग्रस्त बुवा स्वतःला स्वयंघोषित धर्मगुरू समजत होता। आमची वसई या सामाजिक संस्थेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत होता। संस्थेच्या नावानं विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन, आध्यात्मिक प्रवचनातून तरुण तरुणी महिलांना आकर्षित केले। सोशल मीडियावर आध्यात्मिक धार्मिक मजकूर टाकून अनेकांच्या संपर्कात। आता ऋषिकेश वैद्यच्या अटकेनंतर त्याचे जुने कारनामेही समोर येत आहेत। नालासोपाऱ्यातील भूपेश पाटील यांनी 2018 साली या वादग्रस्त बुवाबाबत पोस्ट टाकत हा भोंदू असल्याचा आरोप केला होता। 2018 साली या भोंदूबाबानं एका मुलावर अत्याचार केले होते असा दावा त्यांनी केला होता। त्याच वेळी या मुलावर असलेल्या सामाजिक दबावामुळे मुलानं तक्रार करणं टाळल्याचं त्यांचं म्हणणं आहे। शंकराचार्याचा शिष्य असल्याचं सांगून हा वादग्रस्त बुवा लोकांकडून फक्त पैसे उकळण्याचं काम करत होता असाही आरोप करण्यात येतोय। हे बाबा हा भोंदू बाबा आहे, हे आम्ही 2018 पासून सांगतोय आणि 2018ला या भोंदू बाबाच्या विरोधामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो। पण तो जो तक्रारदार जो पीडित होता, नंतर त्यांनी माघार घेतली की माझं नाव खराब होईल आणि समाजामध्ये माझं नाव खराब होईल। त्या पीडित मुलाला एका मुलावर यांनी अत्याचार केलेले होते, पण त्याने ती तक्रार मागे घेतली। नंतर तक्रार करायला तो घाबरला, त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावर प्रेशर केला की हे असं करू नको। म्हणजे मी तर तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो, असे भरपूर पीडित आहेत, त्यांनी पुढे या बाबाच्या विरुद्ध तक्रारी करा। कायदा सुव्यवस्था आपल्या बाजूने आहे, आपण त्यांच्यासाठी लढू। इतकंच नाही तर या वादग्रस्त बुवाचं नाव मारहाणीतही समोर आले। वसईत हयात बंगल्यात असलेल्या बैठकीदरम्यान या वैद्याला मारहाणीची घटना घडली होती। आरोपी ऋषिकेश वैद्य, पीडितेचा पती आणि आमची वसई संस्थेच्या सदस्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच वाद वाढल्यानं पीडितेच्या पतीनं ऋषिकेश वैद्यवर हल्ला केला होता। यावेळी मध्यस्थी करणाऱ्या सदस्यालाही मारहाण करण्यात आली। या प्रकरणी वसई पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता। विपुल पाटील, पुढारी न्यूज, वसई।